नमस्कार. मी तुमचा दादा बोलतोय. अरे कोण दादा काय? तुमचा अजित दादा बोलतोय. आज माझा आवाज तुम्हाला ऐकू येतोय, पण माझं अस्तित्व तुम्हाला दिसत नाही. कारण काही माणसं देहाने जातात, पण त्यांच्या विचारांचा आवाज माणसाच्या मनात कायम घुमत राहतो. आज मी तुमच्याशी नेत्याच्या व्यासपीठावरून नाही किंवा सत्तेच्या खुर्चीतून नाही, तर एका सामान्य माणसाच्या मनातून बोलतोय. खरं सांगू का, मी परिपूर्ण नव्हतो. मी देवही नव्हतो. मी खूप चुका केल्या. मी खूप चिडलो. गरज होती तिथे मी कठोर झालो. चुकलो तिथे लगेच झुकलो. माफी मागितली. पण माझ्या प्रत्येक कठोरपणामागे एक अस्वस्थ मन होतं. माझ्या माणसाचं उद्या काय होणार? राजकारण म्हणजे केवळ भाषण नसतं. ते असंख्य न झोपलेल्या रात्री असतात. ते हजारो फोन कॉल्स असतात. जे उचललेलं गेलेले नाहीत तर कोणच नाही. जे उचलले गेले नाहीत तर कोणाचं तरी आयुष्य अडचणीत येऊ शकतं. मी पाहिलंय शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी आणि कर्जांच्या कागदावरची थरथरती सही. मी ऐकलंय त्या प्रत्येक आईचं रडणं जिचा मुलगा नोकरीसाठी फिरतोय, पण त्यांना दार बंदच मिळतात. मी तुमच्याचाच अजितदादा बोलतोय. आणि मी कबूल करतो, सत्ता कधीच सोपी नव्हती. मला काही लोक म्हणाले, हा माणूस खूप अहंकारी आहे. काही लोक म्हणाले, हा माणूस खूप रागीट आहे. पण कधीच कुणी विचारलं नाही की हा इतका अस्वस्थ का आहे? त्याचं कारण आज मीच तुम्हाला सांगणार आहे. कारण जो माणूस खऱ्या अर्थाने जबाबदारी घेतो, तो कधीच शांत झोपत नाही. बारामती हा शब्द फक्त माझ्या मतदारसंघासाठी नव्हता. तो माझा श्वास होता, माझी ओळख होता, माझी माती होती, माझी कर्मभूमी, माझी मायभूमी होती. मी या मातीतून आलो, मी या मातीतच घडलो आणि या मातीतल्या लोकांसाठी मी अखेरपर्यंत झटलो. याचा मला सार्थ अभिमान आहे. आज मी तुम्ही आज मी आज तुम्ही मला आठवत असाल तर फक्त माझ्या नावासाठी नाही, तर त्या कामासाठी आठवा जे अर्धवट राहिलं, जे तुम्हाला मिळून पूर्ण करायचं होतं. मला माहीत आहे काही लोक आजही माझ्यावर रागवलेले आहेत. काही लोक म्हणतील तो असता तर वेगळं झालं असतं. काही म्हणतील त्याच्यामुळेच असं झालं. पण मी एवढंच सांगतो, राग ठेवा, प्रश्न विचारा, पण मनात द्वेष नको. कारण मित्रांनो, द्वेषातून कधीच कुणाचा विकास होत नाही. गर्वाने म्हणतोय, मी अजित पवार बोलतोय. आणि आज मला भीती नाही की मी इतिहास माझ्याबद्दल काही लिहील. मला फक्त एवढीच काळजी आहे की माझ्या माणसांचं उद्या सुरक्षित राहणं. माझी माणसं सुरक्षित असावीत. नेते जातात, सरकार बदलतं, पण प्रश्न मात्र तेच राहतात. जर माझ्या जाण्याने एक तरी माणूस जास्त जबाबदार झाला, एक तरी नेता जास्त प्रामाणिक झाला, तर माझं जाणं व्यर्थ नाही. मी आयुष्यभर मजबूत दिसण्याचा प्रयत्न केला, पण खरं सांगतो बरं का, कधी मीही आतून तुटलो होतो. कारण कोणाला आनंद देतो तर कोणाचं दुःख वाढवतो. हे ओझं खूप जड असतं मनाला. आज तुम्ही मला श्रद्धांजली देताय, फुलं अर्पण करताय, रडत आहात, डोळे पुसताय, पण उद्यापासून तुमचं खरं कर्तव्य सुरू होत आहे. प्रश्न विचारणं थांबवू नका, चुका दाखवणं थांबवू नका. लोकशाही म्हणजे फक्त मतदान नाही, तर सतत जागं राहणं आहे, हे विसरू नका. आज माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, पण माझा श्वास उरला नाही. कारण आयुष्य कधी संपतं हे कोणालाही सांगून जात नाही. तुम्हालाही माहिती आहे, मी आयुष्यभर वेळेच्या मागे धावलो आहे. घड्याळ माझ्या हातात होतं, पण वेळ माझ्या हातात कधीच नव्हती. 28 जानेवारी 2026 या दिवशीही सगळं नेहमीसारखंच होतं. फाईल्स, फोन, योजना, पुढचं काम, पुढची बैठक. पण मला काय माहिती होतं की हीच माझी शेवटची उड्डाण असेल. विमान उंच उडालं. खाली सगळी दुनिया लहान दिसत होती. माणसं, सत्ता, भांडण सगळं क्षुल्लक वाटत होतं. पण नियतीला तेच दाखवायचं असावं मला. एका क्षणात आकाश कोसळलं असं वाटलं. जोर असा आवाज झाला आणि आग पेटली आणि त्या एका क्षणात मी काहीच नव्हतो. ना दादा, ना नेता, ना उपमुख्यमंत्री. फक्त मरणासमोर उभा असलेला एक साधा माणूस होतो. त्या क्षणी माझ्या बाजूला सत्ता नव्हती, सुरक्षा नव्हती, पैसा नव्हता. हो, पैसासुद्धा नव्हता. ज्याच्यासाठी माणसं नाती तोडतात, ज्याच्यासाठी आत्मा विकतात, तोच पैसा.
माझा जीव वाचवू शकला नाही. तीच सत्ता माझी जीव वाचवू शकलं नाही. क्षणात विमान कोसळलं आणि सगळं संपलं. माझं शरीर इतकं ओळखू येणार नव्हतं की नाव घेऊन हाक मारता आली नाही. चेहरा राहिला नव्हता की माझी ओळख पटेल. शेवटी माझी ओळख पटली ती फक्त माझ्या हातातल्या घड्याळामुळे. हो, तेच हे घड्याळ ज्याने आयुष्यभर मला वेळ दाखवली. पण आयुष्य कधी संपणार हे मात्र सांगितलं नाही. त्या क्षणी एक सत्य अंगावर आदळलं. इतकं सगळं करूनही शेवटी माणूस घड्याळावरून ओळखला जातो. त्या अवशेषात कोणाचं मोठेपण नव्हतं, कोणाचं पद नव्हतं, कोणाचं नाव नव्हतं. सगळे समान होते. मरणात सगळे समानच असतात. आणि मग मला त्या मातीत ठेवलं गेलं, ज्या मातीतून मी उभा राहिलो होतो, ज्या मातीत मी घोषणा केल्या, ज्या मातीत मी माझं अस्तित्व उभा केलं, ज्या मातीतून मी उभा राहायला शिकलो. माझं नाव घुमलं, त्याच मातीत मी कायमचा मिसळलो. मातीला माती परत मिळाली असं म्हणायला काही हरकत नाही. आज मला सत्तेची आठवण नाही, ना पदाची आठवण नाही. आज मला भाषणाची आठवण नाही. आज मला आठवतं आहेत ते चेहरे ज्यांना मी कधीच वेळ देऊ शकलो नाही. ती म्हणजे माझी बायको. ती नेहमी माझ्याजवळ होती, पण मी कधीच तिच्यासोबत नव्हतो. घरात असून मीही घरात नव्हतो. फोन हातात, डोक्यात कामं आणि तिच्या डोळ्यात एक शांत प्रश्न, साहेब कधी माझ्यासाठी वेळ काढणार? मी म्हणायचो, आत्ता नाही, काम आहे. पण तिला कधी सांगितलं नाही की तिचं आत्ता कधीच येणार नाही. माझी मुलं, त्यांनी मला नेता म्हणून पाहिलं, पण वडील म्हणून क्वचितच त्यांच्यासोबत राहिलो. त्यांच्या वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर मी अनुपस्थित होतो. माझी नाव वर्तमानपत्रात होती, पण त्याच्या आठवणीत मी फारसा नव्हतो. त्याचं थोडं वाईट वाटत आहे. आज त्यांना कळत असेल, त्यांचा बाबा मोठा होता, लोकांचा दादा होता, पण आयुष्यभर त्यांचा बाबा मात्र त्यांच्याजवळ नव्हता. माझी आई, तिला कधीच सत्ता समजली नाही, पद समजलं नाही. तिला फक्त तिचा मुलगा हवा होता. ती विचारायची, आज जेवायला येणार आहेस का? आणि मी उत्तर द्यायचो, बघतो, वेळेनुसार बघतो, कामानुसार बघतो. आईसाठी बघतो म्हणजे नाही असतं. आज तिला माझ्या मोठेपणाचा अभिमान असेल, पण त्या अभिमानामागे एक आई आहे, जिचा मुलगा तिच्यापासून दूर गेला. माझा चुलता, ज्याने मला घडवलं, माझ्या पाठीशी भक्कमपणे उभं राहिले ते, आणि वेळोवेळी मला थांबवलं देखील. पण सत्ता आली आणि अहंकारही आला. मतभेद झाले, शब्द बोचले, एकमेकावरती विचार लादले, नातं दुखवलं. जवळ असताना आपण भांडतो, एकमेकांना वेळ देत नाही, कारण वाटतं ते आहेतच. पण जेव्हा साथ सुटते तेव्हा उशीर झालेला असतो. माझी बहीण, तिला कधीच तिचा नेता भाऊ नको होता. तिला फक्त तो भाऊ हवा होता, तो हसत बोलायचा, आठवणी शेअर करायचा. पण मी तिला वेळ देण्याऐवजी तिला समजवण्यात आयुष्य घालवलं. आज मला कळतंय, नात्यांना समजावणं नाही, वेळ हवा असतो. मी सगळ्यांना म्हणायचो, नंतर पाहू, पण आयुष्याने नंतर दिलंच नाही. आज मी गेलो आणि सगळे रडत आहेत. पण हे रडणं फक्त माझ्या जाण्याचं नाही, हे रडणं आहे त्या क्षणाचं, जे आपण जगलोच नाही. जवळ असताना आपण दुर्लक्ष करतो, भांडतो, दुखावतो, आणि जेव्हा कायमचं दूर जातो तेव्हा कळतं आपण काय गमावलं आहे. जर माझ्या जाण्यानंतर माझ्या माणसांनी एकमेकांना थोडा जास्त वेळ दिला तर कदाचित माझं जाणं व्यर्थ नाही. सत्ता येते, सत्ता जाते, पण नातं गेलं की काहीच उरत नाही. आज मी नाही, पण तुम्ही आहात. जवळ असलेल्यांना आजच मिठी मारा, आजच बोला, आजच थांबा. कारण जेव्हा वेळ निघून जाते तेव्हा फक्त अश्रू उरतात. माझ्या चितेजवळ उभा राहून लोक रडत होते, पण मला एकच प्रश्न मनात घुमत होता, आपण एवढं सगळं नेमकं कशासाठी करतो? रात्री झोप न घेता, स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करून नात्याकडे पाठ फिरवतो, फक्त मोठं होण्यासाठी का? आणि शेवटी एक क्षण सगळं मिटून जातं. मरण कधी येईल हे कुणालाही माहीत नसतं.
ते कसं येईल हेही कुणाला माहीत नसतं. विमान अपघातात, रस्त्यावर, हृदय थांबून किंवा झोपेत ते विचारत नाही, तू 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 तयार आहेस का मरणासाठी? ते सरळ येतं आणि सांगून जातं, चल तुझा टाईम झाला आहे. सत्ता तुझी नाही, पैसा तुझा नाही आणि वेळ तर कधीच तुझी नव्हती. मी बोलतोय तुमचाच अजितदादा. मला माहीत आहे आज माझ्या नावावर कोणी भांडेल, कोणी राजकारण करेल, पण माझ्या मरणातून जर एक गोष्टही समजली नसेल तर सगळं व्यर्थ आहे. जगा पण माणूस म्हणून जगा. कमवा पण आत्मा गमवून नाही. उंच उडा पण जमिनीला विसरू नका. कारण शेवटी प्रत्येकाचा प्रवास त्याच्या मातीकडे असतो. घड्याळ थांबतं, शरीर जळतं, नाव मिटतं आणि उरते ती फक्त माती. मी अजित पवार बोलतोय आणि शेवटी एवढंच सांगतोय, माझ्या नावासाठी भांडू नका, माझ्या फोटोखाली राजकारण करू नका, माझ्या आठवणींचा वापर स्वार्थासाठी करू नका. जर खरंच मला मान द्यायचा असेल तर माझ्या शेतकऱ्यांचा सन्मान करा, कामगारांचा श्रम ओळखा आणि सत्याच्या बाजूने उभे राहा. मी जातोय पण माझा आवाज तुमच्या मनात एक प्रश्न बनून राहू. आणि आज माझा आत्मा फक्त एवढंच सांगतो, जवळ असताना जपा, कारण गेलेल्यांना परत आणता येत नाही. मी आज नाही तर प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही अन्यायाविरुद्ध उभे राहाल, तुमच्यासोबत असेन. माझ्या मित्रांसाठी, जवळच्या लोकांसाठी, ज्यांना राजकारणात पाऊल ठेवायचं आहे त्यांच्यासाठी मी सांगू इच्छितो, आज मी कुणाला आदेश देत नाही, आज मी कोणाला भाषण देत नाही, आज मी कोणाला सल्ला देत नाही. आज मी फक्त तुमच्या खांद्यावर एक हात ठेवतोय, लढा म्हणतोय, पण हातात शस्त्र घेऊन नाही, मनात हिंमत ठेवून लढा. कारण शरीर थकलं पण मन हरत नाही. जोपर्यंत तुम्ही ते सोडत नाही, मी तुमच्या सोबत राहीन. तुम्ही एकटे आहात असं वाटलं तेव्हा आठवा, कोणीतरी तुमच्यासाठी विश्वास ठेवून या जगातून निघून गेलं आहे. तुमच्यावर टीका होईल, तुमच्यावर आरोप होतील, तुमचं मन मोडण्याचा प्रयत्न होईल, पण लक्षात ठेवा, जे लढत नाहीत त्यांच्यावर कोणी दगड फेकत नाही. तुम्ही रडाल, कुणाला सांगू शकणार नाही. रात्री उशाशी शब्द अडकतील तेव्हा घाबरू नका. ते अश्रू कमजोरीचे नाहीत, ते माणूस असल्याचे प्रमाण आहे. मी तुमच्या सोबत आहे. तुम्ही योग्य असाल आणि तरीही हराल तरी हरू नका, कारण योग्य माणूस कधीच पराभूत होत नाही. तो फक्त थोडा उशिरा जिंकतो. कोणी साथ सोडली तर राग धरू नका. ज्यांची साथ खरी असते ती आवाज न करता पाठीशी उभी राहते. मी तुमच्यासोबत गर्दीत नाही, मी तुमच्यासोबत एकांतात उभा आहे, जिथे कोणी टाळ्या देत नाही पण मन स्वतःशीच लढत असतं. आज मी जातोय, गेलोय, पण माझं जाणं शेवट नाही. तो एक विश्वास आहे जो तुमच्या आत ठेवून जातोय. जर कधी वाटलं सगळं संपलं तर स्वतःला विचारा, मी अजून लढू शकतो का? आणि उत्तर हो असेल तर समजा मी अजूनही तुमच्या सोबत आहे. आज शब्द थांबतात, आवाज थांबतो, पण भावना कधीच थांबत नाही. मी अजितदादा बोलतोय. मनाने लढा, डोळे उघडे ठेवा आणि माणूस पण कधीच सोडू नका. आत्ता माझ्याकडून फक्त एक शब्द जातोय, मी पण कधी विसरू नका मला. आपली साथ संपली नाही, पण एकमेकांच्या आठवणीत नेहमी आहोत. काळजी घ्या स्वतःची आणि माझ्या या देशाची, माझ्या राज्याची.